विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। आज सोलापूर शहरातील नई जिंदगी भाग 4 सिद्धेश्वर भाग 4 या ठिकाणी राहणाऱ्या निजामुद्दीन नदाब नावाचा एक 40 वर्षाचा युवक जे एमआयडीसी चित्तूर एमआयडीसी जीपी कंपनी या ठिकाणी जे सोडा येतो ते सोडा रिकामा करण्यासाठी त्या ठिकाणी गेला होता। त्याच्याकडे जरा 4 चाकी गाडी होती आणि त्या ठिकाणी त्या कंपनीचे जीपी कंपनीकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचला होता, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखलही झाला होता आणि त्याहून पुढे जाऊन सांगतो की त्या ठिकाणी एक असुरक्षितपणे एक विद्युतची मोटर लावण्यात आली होती आणि सदरची बाब निजामुद्दीन आणि त्यांच्या मित्रांनी त्या ठिकाणी सांगितलं की अशा पद्धतीने आपण ते उतरवत असताना धोका होईल किंवा काही त्रास होईल, परंतु सदर कंपनीचा मालक आणि त्या ठिकाणी असणारे काही लोकांनी ते न ऐकता त्याला जबरदस्तीने त्या ठिकाणी माल उतरवायला लावला आणि हे माल उतरवत असताना त्याच्याबरोबर घटना घडून आणि त्याला करंट बसून दुर्दैवी त्या आमच्या नदाब नावाच्या 40 वर्षाच्या युवकाचा या ठिकाणी मृत्यू झालाय। सर्वप्रथम मी पोलिसांना या माध्यमातून विनंती करतो की विद्युत करंट लागून आणि निष्काळजीपणा करून या नदाबचा मृत्यू झालाय त्या संबंधित सर्व लोकांविरोधात, कंपनी विरोधात आणि कंपनीच्या मालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा। त्याचबरोबर त्यांना तातडीने अटक करण्यात यावी। आपण एकीकडे बघितलं ज्या ठिकाणी करंट लागला आणि ज्या ठिकाणी त्या माणूस करंट लागल्यानंतर खाली पडला त्या ठिकाणी मात्र कंपनीचा मालक असेल, त्या ठिकाणची लोक असेल, त्या युवकाला हॉस्पिटलमध्ये पोहोचवणं सुद्धा त्यांचं कर्तव्य असताना त्या ठिकाणी आले नाही। एखाद्या वाहनमध्ये म्हणजे माल वाहतूक वाहन आहे त्या माल वाहतूक वाहनामध्ये त्या माणसाला जनावरांसारखं भरून सिव्हिल हॉस्पिटलला पाठवण्यात आला। आपण बघितलं चिंचोळी एमआयडीसी पासून सिव्हिल चौक तिथे रस्त्यामध्ये 40-50 हॉस्पिटल असतात, त्या ठिकाणी मात्र ते घेऊन जाण्याचं काम केलं नाही। तो माणूस या ठिकाणी आल्यानंतर मृत्यू झाल्याचं प्राथमिक दृष्ट्या दिसलं आणि डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही थोडं लवकर आला असं काहीतरी झालं असता, परंतु या ठिकाणी तुम्ही बघताय की अशा पद्धतीने निष्काळजीपणाने त्या माणसाचा मृत्यू झालेला आहे। त्याच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या जीपी कंपनीवर तातडीने कारवाई करावी आणि त्यांच्या लोकांवर गुन्हा दाखल करावा, अन्यथा आम्ही सदरची बॉडी संबंधित पोलीस स्टेशनला घेऊन जाऊन ठेवल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो आणि पोलिसांना सुद्धा विनंती करतो की चुकीच्या पद्धतीने काम करणारा म्हणजे कामगारांसाठी कुठलीही सेफ्टी नाहीये आणि कुठलीही सेफ्टी न ठेवता अशा पद्धतीने धोकादायकरित्या काम करून घेऊन त्या माणसाच्या मरणाला मृत्यू झालेल्या लोकांविरोधात कारवाई व्हावी ही आमची प्रमुख मागणी असणार। एक मिनिट आता पाटील साहेब आले होते तर तुम्ही आश्वासन दिलेलं आहे, तर आश्वासन काय दिलं? तुम्ही सांगता की कायदेशीर दृष्ट्या जे काही कलम लावतील ते मी सगळे लावू आणि रिपोर्ट येऊ दे, डेट ऑफ कॉज येऊ दे। डेट ऑफ कॉज झाल्यानंतर आम्हाला कळलं की नेमकं त्यांचा मृत्यू कशामुळे झालाय। आम्ही त्यांना सांगितलं जर समजा नैसर्गिकरित्या त्याचा मृत्यू झाला असेल तर आम्ही तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास देणार नाही, पण त्याच्या चुकीमुळे जर तो माणूस मरण पावला आणि तुम्ही त्याला मदत करण्याचं काम केलं तर आम्ही गप्प बसणार नाही। आम्ही ही बॉडी पोलीस स्टेशनला घेऊन येणार अशा पद्धतीने आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। कायमतारी करण्यात आला तर हा रस्त्यावर लढणारे त्यांना माहित आहे, त्याच्यामुळे आरपारची लढाई आम्ही लढू। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।